हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू द माऊली ट्युटोरियल. तर आज आपण पाहणार आहे कन्सेप्ट ऑफ शियर लोड, शियर स्ट्रेस अँड शियर स्ट्रेन. हे काही बेसिक जे थेरॉटिकल पोर्शन आहे, हा पोर्शन आपण आज कव्हर करणार आहोत. तर पहा, याच्यामध्ये पहिले दिलेलं आहे कन्सेप्ट ऑफ शियर लोड. तर कन्सेप्ट ऑफ शियर लोडमध्ये काय समोर आला तो लोड. आता कन्सेप्ट ऑफ शियर लोड म्हणजे शियर लोड म्हणजे नेमकं असते काय ते आपण पाहणार आहोत. अ लोड किंवा फोर्स विच ॲक्ट पॅरलल और टँजन्शियल टू द प्लेन अंडर कन्सिडरेशन इज कॉल्ड ॲज शियर लोड. त्याला काय म्हणत असतो आपण? शियर लोड. तर काय म्हणणं आहे त्याचं की जो काही प्लेन अंडर कन्सिडरेशन आहे त्याला पॅरलल असणारा किंवा टँजन्शियल असणारा फोर्स म्हणजे काय असते आपला? तो फोर्स म्हणजे असते आपला शियर लोड. त्याला आपण म्हणतो शियर लोड. तर बघा, याच्यासाठी आपण पाहणार आहोत की बार आहे, असे बार आहेत. या बारला सपोज जर मला जर त्याला जॉईन करायचं असलं तर मला काय करावं लागणार आहे? असे दोन सर्क्युलर बार आहे, या सर्क्युलर बारला मला जॉईन करायचं आहे. तुम्ही हा लॅप जॉईंट तयार होणार आहे. काय होणार आहे? लॅप जॉईंट तयार होणार आहे. तर हा लॅप जॉईंट तयार करत असताना आपल्याला काय लागणार आहे? इथे रिवेट लागणार आहे. काय लागणार आहे? रिवेट. ही जी रिवेट असते, अशा प्रकारची सपोज ही रिवेट आहे. या रिवेटने काय केलं आपण? हा जॉईंट तयार केला. हा काय केला? जॉईंट तयार केला. आता त्याचं म्हणणं काय? अ लोड किंवा फोर्स विच ॲक्ट पॅरलल ऑर टँजन्शियल टू द प्लेन अंडर कन्सिडरेशन. तर आता याच्यामध्ये जी काही शियर स्ट्रेस म्हणजे शियर बॉडी जी असते, ही शियर बॉडी जी आहे ती आपली हे रिवेट. हा रिवेट म्हणजे काय झाला? आपला शियर बॉडी आहे. काय? शियर बॉडी. आपण मागे पाहिलं होतं शियर बॉडी वगैरे पाहिलं होतं, कोणत्या शियर बॉडी म्हणतो. आता प्लेन अंडर कन्सिडरेशन, हा जो प्लेन दिसून राहिला तुम्हाला, हा जो प्लेन आहे, हा इथला प्लेन, हा जो प्लेन आहे, आता मी हा जो हे केलेला आहे, हा प्लेन तुमचा काय? अंडर कन्सिडरेशन आहे. अंडर कन्सिडरेशन आहे म्हणजे काय करायचं? आपल्याला शियर करायचं. शियर करायचं म्हणजे ही रिवेट तोडायची आहे. तर त्याच्यामुळे प्लेन अंडर कन्सिडर म्हणजे कटणार कुठून आहे? ते या ठिकाणाहून कटणार आहे. मग त्यावेळेस मला काय करावं लागणार आहे? याला पॅरलल फोर्स लावावं लागतील किंवा टँजन्शियल फोर्स लावावं लागेल. मी समजा हा फोर्स पी इकडे लावला आणि हा फोर्स पी इकडे लावला. हा फोर्स पी इकडे लावला आणि इकडे लावला. तर त्यावेळेस काय होणार आहे? पहा बघा की ही रिवेट जी आहे या ठिकाणून काय होणार आहे? कट होणार आहे. कट होणार आहे म्हणजे त्याला आपण म्हणतो शियर होते. ती काय होते? शियर. तर त्याच्यामुळे पहा, अ लोड और फोर्स विच ॲक्ट पॅरलल और टँजन्शियल टू द प्लेन अंडर कन्सिडरेशन इज कॉल्ड शियर लोड. बरोबर. मग आता इथे काय दिसून राहिलं तुम्हाला? हा जो प्लेन आहे, हा प्लेन, या प्लेनला समजा मी म्हणणार आहे एक्स एक्स प्लेन, म्हणजे हा शियर प्लेन झाला सपोज. तर हा शियर प्लेन एक्स एक्स प्लेन जो आहे, या एक्स एक्स प्लेनला काय आहे? पी, हे दोन पी लावलेले आहेत, फोर्सेस. पी म्हणजे फोर्सेस आपले. हे दोन पी जे लावलेले आहेत ते कसे आहेत? पॅरलल आहेत. कसे आहेत ते? पॅरलल आहेत. तर त्याच्यामुळं हे फोर्सेस जे झाले, हे कसे? हे फोर्स म्हणजे काय झाले? आपले शियर फोर्स. मग या पीला काय म्हणणार आहे आपण? पी आपल्यासाठी झाला, हे पी यावेळेस होता आपला शियर फोर्स. शियर फोर्स. आता दुसरं त्याचं काय म्हणणं आहे पहा, तो म्हणते अ नॉर्मल फोर्स, अ नॉर्मल फोर्स दॅट इज टेन्साईल और कॉम्प्रेसिव्ह फोर्स. टेन्साईल किंवा कॉम्प्रेसिव्ह फोर्सेस जे असतात ते म्हणते ॲक्ट अक्रॉस द एरिया. ते कुठे ॲक्ट होतात? अक्रॉस द एरिया. जसं जर आपण पाहत असू तर सपोज हा बार आहे, या बारवरती हा मी टेन्साईल फोर्स जर लावला, समजा हा टेन्साईल फोर्स जर लावला सपोज, तर हा या टोटल या क्रॉस सेक्शन एरियावर काय होतं? ॲक्ट होतो. म्हणजे हा जो सर्क्युलर बार जर अशी सपोज, तर या टोटल या एरियावर काय होते? अक्रॉस द एरिया काय होते? ॲक्ट होतो. परंतु इथं काय म्हणून राहिलं? हा जो फोर्स कुठून राहिला? ॲक्ट होऊन राहिला अलॉंग द एरिया. एरियावरती अलॉंग द, म्हणजे या कंडिशनला जर तुम्ही पाहत असाल तर आपली याप्रमाणे ही रिवेट तुटणार आहे या खालून.
तर हा जो फोर्स ऍक्ट होणार आहे हा असा अलॉंग द एरिया होणार आहे, बरोबर. कुठे होणार आहे? अलॉंग द एरिया. अक्रॉस द एरिया नाही, इथं काय होऊन राहिलं, या ठिकाणी टोटल याच्यावर ते लागून राहिला हा, बरोबर. कसा न लागता तो काय होऊन राहिला, असा अलॉंग द एरिया काय होऊन राहिला, लागून राहिला, बरोबर. तर हा फरक असते याच्यामध्ये, बरोबर. तर व्हेर ॲज अ शिअर फोर्स ऍक्ट्स अलॉंग द एरिया, तर हा कन्सेप्ट ऑफ शिअर लोड आहे. शिअर लोड कशाला म्हणतो, जेव्हा एखादा फोर्स पॅरलल किंवा टँजन्शियल लागत असेल, कशाला, प्लेन अंडर कन्सिडरेशन, जो काही प्लेन आपण कन्सिडर केलेला आहे त्या प्लेनला पॅरलल किंवा टँजन्शियल लागत असेल, तर त्यावेळेस त्या फोर्सला काय म्हणतो आपण, शिअर फोर्स म्हणतो. काय म्हणतो, शिअर फोर्स किंवा शिअर लोड म्हणतो, बरोबर. तर त्याला आपण म्हणतो शिअर फोर्स किंवा शिअर लोड. तर आता पहा, शिअर स्ट्रेस अँड स्ट्रेन, शिअर स्ट्रेस अँड स्ट्रेन. तर बघा काय म्हणणं आहे याचं, व्हेन द शिअर फोर्स, शिअर स्ट्रेस अँड स्ट्रेन व्हेन द सेक्शन ऑफ बॉडी इज सब्जेक्टेड टू टू इक्वल अँड अपोजिट फोर्सेस. जसं इथे दाखवलेले आहेत, दोन इक्वल आहेत आणि अपोजिट फोर्सेस आहेत, दोन इक्वल आणि अपोजिट फोर्सेस आहे, ऍक्टिंग टँजन्शियली अँड अपोजिट टू द फोर्सेस अँड ऍक्टिंग टँजन्शियल टू द सेक्शन. कुठं पॅरलल लागून राहिला किंवा टँजन्शियल लागून राहिला टू द सेक्शन, टेंडिंग टू स्लाइड इट्स वन पार्ट ओव्हर द अदर पार्ट. तर त्यावेळेस काय होईल, हा एक पार्ट काय होणार आहे आपला, दुसऱ्या पार्टवरती काय होणार आहे, स्लाइड होणार आहे. काय होणार आहे, स्लाइड होणार आहे. एक पार्ट असा या प्रकारे स्लाइड होणार आहे, बरोबर. तर त्याचा परिणाम काय होणार आहे की हे जो रिवेट आहे, ही रिवेट काय होणार आहे, त्या ठिकाणाहून बेंड होणार आहे ना, काय होणार आहे, तर तो म्हणजे टेंडिंग टू स्लाइड इट्स वन पार्ट ओव्हर द अनदर पार्ट ऍट दॅट सेक्शन द बॉडी इज सेड टू बी इन द स्टेट ऑफ शिअर. तर त्यावेळेस जर असं जर समजा मी टँजन्शियल फोर्स लावत असेल, आता इथे तुम्हाला समजून राहिलं, इकडे ओढून राहिलं मी प्लेटला, आणि प्लेट म्हणण्यापेक्षा रॉडलं, या रॉडला इकडे ओढून राहिलं, त्या साईडनं ओढून राहिलो, तर हे दोन्ही रॉड काय होणार आहे, हे जे लॅप जॉईंट आहे, लॅप जॉईंटचे जे रॉड आहे ते एकमेकाला काय होतील, असे स्लाइड होतील आहे ना एकमेकावर, बरोबर. तर त्यावेळेस काय होईल, ते जे बॉडी असेल ती अंडर काय, शिअर आहे म्हणते तो, अंडर द स्टेट ऑफ शिअर. आणि त्यावेळेस जी स्ट्रेस इंड्यूस होते, त्याच्यामध्ये स्ट्रेस इंड्यूस होते, ती स्ट्रेस इंड्यूस जी होते ती स्ट्रेस म्हणजे कोणची राहते आपली, ती राहते शिअर स्ट्रेस. जी स्ट्रेस इंड्यूस होते ती काय होते आपली, ती असते शिअर स्ट्रेस. तर त्या स्ट्रेसला आपण म्हणत असतो शिअर स्ट्रेस. अँड करस्पॉन्डिंग स्ट्रेन इज कॉल्ड एज शिअर स्ट्रेन. आणि त्याच्यामध्ये जी काही करस्पॉन्डिंग स्ट्रेन जी डेव्हलप होत असेल त्याला काय म्हणतो आपण, शिअर स्ट्रेन. काय म्हणत असतो, शिअर स्ट्रेन. तर अशा प्रकारे द शिअर स्ट्रेस जनरली डिनोटेड बाय क्यू. शिअर स्ट्रेस कशाने डिनोट करतो आपण, शिअर स्ट्रेस डिनोट करत असतो आपण क्यूनी. शिअर स्ट्रेस डिनोटेड बाय क्यू, जनरली क्यूनी डिनोट करतो आपण. आणि शिअर स्ट्रेन जी डिनोट करतो, शिअर स्ट्रेन डिनोट करतो ती करतो आपण फायनी. कशाने डिनोट करतो, फायनी. तर अशा प्रकारे हे दोन कन्सेप्ट आहे, शिअर स्ट्रेस आणि शिअर स्ट्रेनचा, बरोबर. तर आता तो कन्सेप्ट आपण समजून घेऊ, बरोबर. बरोबर, शिअर स्ट्रेस नेमकं असते काय आणि शिअर स्ट्रेन म्हणजे नेमकं असते काय, बरोबर. तर कन्सेप्ट ऑफ शिअर लोड पाहिलेला आहे आपण. तर बघा, पहिले पाहणार आहे आपण शिअर स्ट्रेस म्हणजे नेमकं. आता या ठिकाणी सुद्धा काय करणार आहे आपण कन्सिडर करणार आहे लॅप जॉईंट. आपण कन्सिडर करणार आहे लॅप जॉईंट. अशा प्रकारचा लॅप जॉईंट आहे हा. तर लॅप जॉईंट काढून राहिलो मी. हा रिवेट आहे सपोज आपला. या प्रकारचा रिवेट आहे.
याला फोर्स पी लावलेला आहे असा, या ठिकाणी फोर्स लावलेला आहे पी, बरोबर. आता शिअर बॉडी कोणची आहे? आपली रिवेट आहे. शिअर बॉडी इथं कोणची आहे? म्हणजे जी तुटणार आहे. शिअर बॉडी कशाला म्हणतो आपण? जी तुटणार आहे ती आहे आपली शिअर बॉडी. आता किती प्रयत्न केला याच्यावर, तर किती फोर्स जर लावला तर ह्या ज्या प्लेट्स आहेत ह्या प्लेट तुटणार आहे काय? ज्या आपण लॅप जॉईंटनं काय केल्या, जॉईंट केलेल्या आहेत, म्हणजे रिवेट लावून काय केलेलं आहे, जॉईंट केलेल्या आहे. त्या प्लेट किती प्रयत्न केला तर त्या कट होणार नाही. कट कोण होणार आहे? कट होण्यासारखं कोण आहे याच्यामध्ये? आपला रिवेट. तो तुटून जाणार आहे की नाही, जास्त जर आपण प्लेट ओढल्या तर, बरोबर. तर त्यावेळेस तो तुटणार कोणत्या याच्यामधून? तर या प्लेन मधून तो तुटणार आहे. हा जो प्लेन आहे या प्लेन मधून इथनं तुटणार आहे. तर त्याचं बघा, तर आपण परत तुटल्यानंतर कसं दिसणार आहे ते पाहणार आहे. सपोज गेलं फोर्स लावल्यानंतर काय होणार आहे? हा रिवेट म्हणजे ही प्लेट काय होणार? स्लाइड होणार आहे, ती समोर चालली जाणार आहे इथे, आणि हे रिवेट अशा प्रकारे कट होऊन जाणार आहे, बरोबर. हा रिवेट काय होणार आहे? या ठिकाणी कट होणार आहे, बरोबर. कधी? ज्यावेळेस आपण अशा प्रकारचे फोर्सेस लावतो त्यावेळेस. म्हणजे आता मी काय केलेलं आहे इथं स्टार्टिंगला हा लॅप जॉईंट आहे, या लॅप जॉईंटवरती या प्लेटवरती काय लावले? पॅरलल फोर्सेस लावले. पॅरलल फोर्सेस लावल्यामुळे रिवेट काय झाला? कट झाला. याप्रमाणे कट झाल्यामुळे लॅप जॉईंट काय झाले? ते जो जॉईंट होता तो जॉईंट उखडला, बरोबर. तर त्यावेळेस जो शिअर एरिया जो असते, तर आता आपण शिअर एरिया जर बघू आपण, तर ही प्लेट आहे आपली, बरोबर. हा रिवेट चा जो सर्क्युलर एरिया आहे तो झाला आपला शिअर एरिया. म्हणजे त्या ठिकाणी काय होणार? त्या एरियावरती काय होणार आहे? अलॉंग दॅट एरिया द रिवेट विल बी कट, बरोबर. त्या एरियावरती रिवेट काय होणार आहे? कट होणार आहे, बरोबर. तर हा झाला आपला शिअर एरिया. शिअर एरिया, बरोबर. तर शिअर एरिया काय झालेला आपला? सर्क्युलर आहे. मग आपण लिहिणार आहे शिअर एरिया बरोबर काय? π/4. समजा त्याची डायमीटर डी असेल या रिवेटची, तर π/4 d². हा शिअर एरिया झाला. त्याच्यानंतर फोर्स काय झाला आपला? पी. फोर्स आपला होता पी, बरोबर. फोर्स आपला पी आहे. त्याच्यानंतर देअरफॉर शिअर स्ट्रेस बरोबर काय होणार आहे? शिअर स्ट्रेस बरोबर इक्वल टू काय होणार आहे? फोर्स अपॉन एरिया. हा फॉर्म्युला आहे. शिअर स्ट्रेस कशाने डिनोट करतो आपण? क्यूने डिनोट करतो. फोर्स काय आपला? पी आहे. एरिया काय झाला आपला? π/4 d². तर ही झाली आपली शिअर स्ट्रेस. ही काय झाली आपली शिअर स्ट्रेस. अशा प्रकारे शिअर स्ट्रेस आपण समजून घेतलेली आहे. तर याच्यामध्ये सिंगल स्ट्रेस, शिअर स्ट्रेस, डबल शिअर स्ट्रेस असा प्रकार येत असतो. तर तो काय आहे ते नंतर पाहणार आहे. पहिले आपण शिअर स्ट्रेस समजून घेतल्यानंतर आपण शिअर स्ट्रेन पाहणार आहे. शिअर स्ट्रेन पाहणार आहे. तर शिअर स्ट्रेन मध्ये बघा की सपोज एक क्यूब आहे समजा, क्यूबची फेस काढून राहिलो फक्त मी. सपोज ही क्यूबची एक फेस आहे. हा ए बी आहे, ए बी सी डी, बरोबर. ABCD ही फेस आहे कशाची? क्यूबची. आता याच्यावरती काय लावणार आहे मी? या ABCD वरती लावणार आहे फोर्सेस. काय लावणार आहे? फोर्सेस. परंतु यामध्ये काय, हा AB जो आहे, हा AB आपला फिक्स आहे. सपोज हा AB जर फिक्स आहे, जसं इथं या ठिकाणी दिसते, या ठिकाणी हा फिक्स आहे, तर काय होणार आहे? या ठिकाणी फिक्स आहे आणि ही बाजू काय होणार आहे? अशी टिल्ट होणार आहे की नाही. आणि फोर्स मी काय लावणार आहे इथे या ठिकाणी? जर फोर्स मी या ठिकाणी जर असा लावला पॅरलल टू द प्लेन, हा प्लेन अंडर कन्सिडरेशन आहे, याला पॅरलल फोर्स लावला तर काय होणार आहे? हा जो डी आहे, हा डी या ठिकाणी येणार आहे, म्हणजे डिस्टॉर्ट होणार आहे, तसं वाकणार आहे की नाही. तसं इथे जर लावलं
तर हा पोर्शन काय होणार आहे, या ठिकाणून असा वाकणार आहे, बरोबर, या ठिकाणून असा वाकणार आहे, बरोबर. हा डी कुठे डिस्प्लेस होईल, डी डॅश वर डिस्प्लेस होईल. सेम थिंग आपला सी जो आहे, तो सी जो आहे तो कुठे डिस्प्लेस होईल, तो त्या ठिकाणून जाऊन तो होणार आहे या ठिकाणी सी डॅश, बरोबर. तर सी गेला सी डॅश वरती. म्हणजे आपल्याला अशा प्रकारे हे डिस्टॉर्शन दिसणार आहे. डिस्टॉर्शन म्हणजे डिस्प्लेस होणार आहे, वाकणार आहे तो, आहे की नाही. जसं मी इथे जर हा जो पेन आहे समजा, याला जर मी इथे फोर्स लावला तर हा अशा प्रकारे वागतो, दिसून राहिला अशा प्रकारे. फिक्स कुठे आहे, या खाली फिक्स आहे, परंतु फोर्स लावून राहिला तो. हा हे जे डिस्प्लेसमेंट आहे, समजा हा पॉईंट इथं आहे तर हा पॉईंट पुढे गेला, आहे की नाही, हा पॉईंट समोर सरकतो. तसंच इथे सुद्धा होणार आहे. आपण फोर्स लावल्यानंतर तो काय होणार आहे, समोर वाकणार आहे, बरोबर. शिअर स्ट्रेंथ त्याच्यातच होत असते. तो पॅरलल फोर्स लावल्यामुळे काय होते, इथे काय होणार आहे, या ठिकाणी हा जो प्लेन आहे या इथे फिक्स आहे आपला, आणि हे असं वाकणार आहे. सेम थिंग हे सुद्धा काय होणार आहे, असं वाकणार आहे. तर त्यामुळे त्या ठिकाणी एवढा जोर लागतो की ते कट होऊन जाते. काय होते, कट होऊन जाते. सेम थिंग मग त्याच्यामुळे हा जो अँगल तयार होते, हा अँगल फाय, या अँगलला म्हणतो आपण फाय अँगल. तो अँगल काय झाला, फाय अँगल. तर हा अँगल फाय जो असते तो आपण काढतो टॅन फाय इज इक्वल टू टॅन फाय इज इक्वल टू अपोजिट अपॉन ऍडजस्टंट, बरोबर. तर डी डी डॅश अपॉन एडी, डी डी डॅश अपॉन एडी, डी डी डॅश अपॉन एडी. तर हा काय झाला आपला, पहा हे डिस्प्लेस आपण पकडून राहिलो एक्स, म्हणजे हे जे इथपासून इतकं डिस्टन्स जे असेल ते एक्स पकडून राहिलो. सेमथिंग हे सुद्धा एक्सच पकडून राहिलो इथपासून इथपर्यंत, बरोबर. आणि हे टोटल जे डिस्टन्स होते हे यल आहे आपलं. तर त्याच्यामुळे डी डी डॅश म्हणजे काय झाला आपला एक्स, आणि हा ईडी म्हणजे काय झाला आपला यल, एक्स अपॉन यल, एक्स अपॉन यल. तर त्याच्यामुळे आपण म्हणतो हा टॅन म्हणजे जो अँगल असते तो एकदम कमी असते, म्हणून आपण देअरफॉर आपण डायरेक्टली लिहू शकतो फाय इक्वल टू काय लिहू शकतो आपण, एक्स बाय यल. म्हणजे टॅन न घेता डायरेक्टली आपण तो अँगलच घेऊ शकतो, स्मॉल अँगल असल्यामुळे, आहे ना. फाय इक्वल टू एक्स बाय यल. तर हा फाय म्हणजे काय झाली आपली, ती झाली आपली शिअर स्ट्रेंथ. फाय म्हणजे झाली आपली शिअर स्ट्रेंथ, बरोबर. तर हे शिअर स्ट्रेंथचा कन्सेप्ट आहे आपला. तर शिअर स्ट्रेंथचा कन्सेप्ट आहे अशा प्रकारे. त्याच्यामध्ये काय समजून राहिलो आपण की एक क्यूबची जो एफएस आहे त्याची एक साईड काय आहे आपली फिक्स आहे, दुसरी साईड काय आहे, दुसऱ्या साईडवरती आपण फोर्स लावला तर तो काय होणार आहे, वाकणार आहे, बरोबर. अशा प्रकारे वाकणार आहे. त्याच्यामुळे हा जो डी पॉईंट होता हा इथे डिस्प्लेस झाला, सी पॉईंट इकडे गेला. मग ती ओरिजिनल जे ते डिस्प्लेसमेंट जे असेल तो जो अँगल फॉर्म झाला, बरोबर, अँगल ऑफ डिस्टॉर्शन म्हणतो आपण त्याला. तर अँगल ऑफ डिस्टॉर्शन म्हणजेच आपलं काय झालं, त्याला म्हणत असतो आपण शिअर स्ट्रेंथ, त्याला काय म्हणत असतो आपण शिअर स्ट्रेंथ. तशा प्रकारे हा कन्सेप्ट आहे आपला शिअर स्ट्रेंथचा. त्याच्यानंतर पहा पुढचा आहे आपला टॉर्शनल शिअर स्ट्रेंथ. टॉर्शनल शिअर स्ट्रेंथ. तर टॉर्शनल शिअर स्ट्रेंथ मध्ये टॉर्शन म्हणजे आता हे लागणार आहे शाफ्टवरती. कुठे लागणार आहे, शाफ्टवरती, बरोबर. तर आपण ते पहिले पाहिलं होतं रिवेट वरती, बरोबर. तर टॉर्शनल शिअर स्ट्रेंथ मध्ये बघा आपण पाहणार आहे की एक शाफ्ट आहे, सपोज हा एक शाफ्ट आहे. तर त्याचा जो क्रॉस सेक्शनल एरिया सपोज
हा त्याचा क्रॉस सेक्शनल एरिया आहे सपोज, हा क्रॉस सेक्शनल एरिया आहे, हे याचं सेंटर आहे सपोज, तर टॉर्शनल शिअर स्ट्रेस मध्ये काय करतो आपण, शाफ्टवरती काय लावतो, फोर्स लावतो, म्हणजे त्याला ट्विस्ट करतो. काय करतो, आता सपोज जर हा शाफ्ट आहे, या शाफ्टला जर मी असं घुमून राहिलो तर हा काय होणार आहे, या ठिकाणी हा फिक्स आहे समजा, या ठिकाणी फिक्स केलेला आहे. फिक्स म्हणजे काय, इथे बेरिंग असते, तर बेरिंगचं फ्रिक्शन ओव्हरकम करून काय कर, बेरिंग फ्रिक्शन असते ना, बेरिंगचं फ्रिक्शन ओव्हरकम करून याला फिरावं लागणार आहे. मग त्याच्यासाठी हा टॉर्क लावतो आपण. तर त्यावेळेस काय होते, हा घुमतो. जसा माझा हात आहे समजा, एखाद्याने हा हात धरला आणि असा पिरगाळला, तर हा असा पिरगाळते आहे की नाही, पिरगाळते ना आपला हात, तर या ठिकाणून तो पिरगाळते, असा ट्विस्टिंग होते. तर त्याचप्रमाणे या शाफ्टची सुद्धा काय होणार आहे, ट्विस्टिंग होणार आहे. बरोबर, त्या शाफ्टची काय होणार आहे, ट्विस्टिंग होणार आहे. सपोज या शाफ्टवर ते हा सेंटरला त्याच्या या ठिकाणी हा फिक्स आहे सपोज, या ठिकाणी फिक्स आहे, हा पॉइंट सपोज बी आहे, हा पॉइंट काय बी आहे. त्याच्यानंतर हा जर बी असेल तर हा इथे येणार आहे, हा बी. बरोबर, त्याच्यानंतर हा फिरवल्यानंतर याला काय करून राहिलो आपण, याला लावून राहिलो आपण टॉर्क, टॉर्क लावून राहिलो टी. बरोबर, त्याच्यामुळे हा बी पॉइंट काय होणार आहे, हा बी पॉइंट इथून हा असा फिरणार आहे टॉर्क लावल्यामुळं, असा टॉर्क लावल्यामुळे बी पॉइंट काय होणार आहे, या ठिकाणी कुठेतरी चालला जाईल, हा होईल आपला सपोज हा बी डॅश पॉइंट. हा इथे सुद्धा हा येणार आहे, हा बी डॅश पॉइंट. बरोबर, तर हा बी डॅश पॉइंट. तर या पॉइंटला जर मी जॉईन केलं सपोज, अशा प्रकारे जर जॉईन केलं समजा मी, सेम थिंग, तर आपल्याला काय दिसते की ट्विस्टिंगमुळं या पॉइंटची काय दिसते, अँग्युलर डिस्प्लेसमेंट दिसते. काय दिसते आपल्याला, अँग्युलर डिस्प्लेसमेंट दिसते. ही अँग्युलर डिस्प्लेसमेंट इज नथिंग बट तुमचं टॉर्शनल स्ट्रेन आहे, टॉर्शनल शिअर स्ट्रेन आहे ती. बरोबर, ते अँग्युलर डिस्प्लेसमेंट म्हणजेच काय, आपली टॉर्शनल शिअर स्ट्रेन आहे. तर पहा, हा अँगल जर तयार होते, याला म्हणतो आपण फाय. हा अँगल काय, फाय. हा हे सर्क्युलर डिस्प्लेसमेंट जे होते आपण म्हणतो थिटा, हा झाला थिटा. तर हा जो अँगल फाय तयार होते, तर अँगल आता हा ए पॉइंट सपोज करू आपण, बी ए बी डॅश, तर अँगल बी ए बी डॅश इक्वल टू काय होणार आहे, तर टॅनचा फॉर्म्युला घेणार आहे आपण समजा, टॅन अँगल बी ए बी डॅश बरोबर काय होणार आहे, अपोजिट अपॉन ऍडजस्टंट. अपोजिट कोण आहे, बीबी डॅश, बीबी डॅश अपॉन ऍडजस्टंट कोण आहे, ए बी, बीबी डॅश अपॉन ए बी. तर ही बीबी डॅश, तर तो अँगल स्मॉल असल्यामुळे, एकदम स्मॉल असल्यामुळे काय लिहितो आपण, बीबी डॅश डायरेक्टली अँगल बी ए बी डॅश इक्वल टू काय लिहितो, बी बी डॅश अपॉन ए बी, बीबी डॅश अपॉन ए बी, बी ए बी डॅश, बीबी डॅश अपॉन ए बी. तर हा काय झाला आपला, हा हा म्हणजे काय झाला, फाय. तर फाय इक्वल टू बी बी डॅश अपॉन
ए बी. तर अशा प्रकारे ही टॉर्शनल शियर स्ट्रेस काढल्या जाते. तर फाय आपल्यासाठी काय झालं, टॉर्शनल शियर स्ट्रेन. काय झाली ती टॉर्शनल शियर स्ट्रेन. बरोबर. तशा प्रकारे ही टॉर्शनल शियर स्ट्रेन काढल्या जाते आपली. बरोबर. आता त्याच्यानंतर पहा शियर मॉड्युलसचं हे दिलेलं आहे आपल्याला. व्हेन बॉडी इज लोडेड विदिन द इलॅस्टिक लिमिट द रेशिओ ऑफ शियर स्ट्रेस अँड शियर स्ट्रेन इज कॉन्स्टंट. तो काय म्हणते, जर एखादी बॉडी जर विदिन इलॅस्टिक लिमिट आपण लोड केली तर रेशिओ ऑफ शियर स्ट्रेस टू द शियर स्ट्रेन इज कॉन्स्टंट. बरोबर. दिस कॉन्स्टंट इज नोन ॲज शियर मॉड्युलस और मॉड्युलस ऑफ रिजिडिटी. त्याला काय म्हणतो आपण, मॉड्युलस ऑफ रिजिडिटी. तो डिनोट कशाने करतो मग, सी, जी किंवा एन. मागे सांगितलेलं आपण घेतलेलं आहे. तर जी इज इक्वल टू काय असते मग, शियर स्ट्रेस अपॉन शियर स्ट्रेन. शियर स्ट्रेस कशाने डिनोट करतो आपण, क्यू नी, आणि शियर स्ट्रेन कशाने डिनोट करतो आपण, फाय नी. तर जी इज इक्वल टू काय असते, क्यू बाय फाय. जी इज इक्वल टू काय असते, क्यू बाय फाय. तेच न्यूटन पर एम स्क्वेअर मध्ये त्याचं युनिट असते, न्यूटन पर एम स्क्वेअर. बरोबर. तर ही काय झाली आपली टॉर्शनल शियर स्ट्रेस. टॉर्शनल शियर स्ट्रेस, टॉर्शनल शियर स्ट्रेन, स्ट्रेस नाही, टॉर्शनल शियर स्ट्रेन. शियर स्ट्रेस म्हणजे आपलं डायरेक्टली काय असते, क्यू असते, तो फोर्स अपॉन एरिया. जो काही फोर्स लावून राहिलो तो फोर्स अपॉन एरिया आहे ना. तर अशा प्रकारे टॉर्शनल शियर स्ट्रेन आहे. तर हे आपल्याला, तुम्हाला तर काही सध्या नाही आहे, ही डायरेक्ट आपल्या सेकंड इयरमध्ये नाही आहे, तर ते नंतर पाहणार आहे आपण. तर टॉर्शन हा तुम्हाला वगळलेला आहे. बरोबर. त्याच्यामुळं तिथं तो नाही आहे. आता पंचिंग स्ट्रेस, पंचिंग शियर. तर पंचिंग शियर समजून घेऊ आपण काय असते नेमकं भानगड. सपोज ही प्लेट आहे. बरोबर. त्याची थिकनेस सपोज मी पकडली टी. याची थिकनेस पकडली टी. आता पंचिंग, तुम्ही पेपरला पंचिंग करता माहिती आहे ना, ती पंचिंग मशीन असते. सेम थिंग आपल्या त्या मेटल प्लेट्स असतात, त्याला जर होल पाडायचे असले, म्हणजे एकदम स्मॉल थिकनेसच्या जर प्लेट असतील तर ते पंचिंगनंच आपण तिथं काय करू शकतो, होल पाडू शकतो. तर हे पंचिंग जे ऑपरेशन आहे, या पंचिंग ऑपरेशनसाठी काय वापरले जाते, पंचिंग डाय वापरले जाते. काय वापरले जाते, पंचिंग डाय वापरले जाते. सपोज पंचिंग डाय आहे, तर त्याचा आकार पहा इथून कसा असतो, अशा प्रकारे हा राहते. तर ही हा आपला पंच टूल. बरोबर. ही काय आपली प्लेट आहे, ही काय प्लेट आहे. आता पंचिंग म्हणजे नेमकं काय पहा, की सपोज जर हा जो एरिया जर गेला तर याचा जो फोर्स लागणार आहे या कडेकडेने लागणार आहे की नाही. हा गोल असेल, असा कसा असेल, तो गोल असेल. सपोज जर मी याच्यावरती जर म्हणजे या ठिकाणी, या दोन ठिकाणी काय होणार आहे, असा टोटल सर्क्युलर, तो काय होईल, तो सर्क्युलर. आणि अशा प्रकारे काय दिसणार आहे आपल्याला, जर तुम्ही बघसाल तर आपली ती वन झाल्यानंतर जसा तो कागदाचा तो गोल तुकडा निघते, गोल सर्क्युलर निघते ना तो. बरोबर. तो सर्क्युलर जो असते त्याला आपण म्हणतो बिलेट्स. तर ही बिलेट दिसणार आहे आपल्याला अशा प्रकारे. बरोबर. तर याच्यामध्ये पहा, तर ही सर्क्युलर अशी बिलेट राहणार आहे ना पण झाल्यानंतर. त्याचा कलर तशा प्रकारे हा काय करते, होल पाडते. काय करते, होल पाडते. तर होल कसं पडते पहा, याचा एरिया काय राहते, पहिले तर हा कसा लागते, कडेकडेने. म्हणजे हा, ही जी कडा आहे, पूर्ण जो पंच राहते हा या कडेवरच लागणार आहे. बरोबर. हे जे टूल आहे तिथं टोटल याच्यावर ते फोर्स लावते. काय टोटल याच्यावर जर लावला असता तर तो शियर झालाच नसता. काय झाला नसता, म्हणजे त्याचा तुकडा पडला नसता, कट झाला नसता तो. कारण तो
जो फोर्स आहे तो डिस्ट्रीब्यूट झाला असता टोटल एरियावर असते, बरोबर. त्याच्यामुळे काय होते, पंचिंग जर करायचं असेल तर तुम्हाला या सर्कम्फरन्सवरतीच फोर्स लावा लागतो, सर्कम्फरन्सवरतीच फोर्स लावा लागतो. तुम्ही तो पंच टूल पाहू शकता, तुम्ही तुमचा पेपर पंच टूल असते ना, तो पाहू शकता तुम्ही. त्याच्यामध्ये तुम्हाला समजून जाईल ते की आपण काय करतो, असं कडेकडेनेच काय होते, इथं फोर्स लागते. म्हणजे हा याचा एरिया काय झाला, पाय डी. पंच एरिया काय झाला आपला, म्हणजे सर्कम्फरन्स इंटू, तर एरिया जर बघत असो आपण, पंच एरिया किंवा पंचिंग एरिया, तो काय होणार आहे, सर्कम्फरन्स पा या कडेला लागला आणि कुठं गेला तो, थिकनेस वरती. म्हणजे हा जो एरिया दिसून राहिला तुम्हाला, हा एरिया तुमचा काय झाला, पंचिंग एरिया झाला आहे की नाही. हा झाला पंचिंग एरिया, म्हणजे या टोटल एरियावरती लागणार आहे. असा हा सर्क्युलर, असा हा डीप मध्ये जाणार आहे, बरोबर. तर त्याच्यामुळे सर्कम्फरन्स इंटू थिकनेस, तर काय सर्कम्फरन्स म्हणजे काय, पाय डी. समजा याची डायमीटर डी असेल समजा या पंच टूलची, तर पाय डी इंटू टी, हा झाला आपला एरिया, हा झाला आपला एरिया, बरोबर. आता जो फोर्स रिक्वायर्ड आहे, फोर्स रिक्वायर्ड टू पंच, फोर्स रिक्वायर्ड टू पंच द होल, पा एफएस म्हणजे पंचिंग शिअर पकडणार आहे. पंचिंग शिअर म्हणजे एफएस. एफएस इज इक्वल टू काय, फोर्स अपॉन एरिया. याच्यावरती जो फोर्स अप्लाय करू आपण, हा फोर्स, याला जे दाबू तो फोर्स, फोर्स अपॉन एरिया. एरिया कोणता झाला आपला, पाय डी इंटू टी. तर आपल्याला हा एफ काढायचा आहे. एफ इज इक्वल टू काय होणार आहे, एफएस इंटू ए, म्हणजे पंचिंग शिअर इंटू एरिया, एफएस इंटू ए. एफएस इंटू ए. तर त्याच्यामुळे पहा आपण लिहिणार आहे पंचिंग फोर्स रिक्वायर्ड टू पंच होल इक्वल टू काय होणार आहे, एफएस इंटू एरिया, म्हणजे काय येणार आहे, एफएस इंटू पाय डी इंटू टी. तर हा आपल्याला अशा प्रकारे प्रॉब्लेम मध्ये विचारतात की पंचिंग फोर्स काढा म्हणून, काय काढा म्हणून, पंचिंग फोर्स काढा, तर पाय डी इंटू टी. तशा हा फॉर्म्युला आहे तो, एफएस इज इक्वल टू आपला पंचिंग फोर्स इज इक्वल टू काय होणार आहे, एफएस इंटू पाय डी इंटू टी. तशा प्रकारे आपण हा पंचिंग फोर्स काढतो, बरोबर. पंचिंग शिअर स्ट्रेस म्हणजे काय होते, एफ बाय ए. एफ बाय ए म्हणजे काय होणार आहे, एफ अपॉन पाय डी टी, बरोबर. अशा प्रकारे त्याच्यावर तो फॉर्म्युला झालेला आहे, बरोबर. अशा प्रकारे हे पंचिंग शिअर पाहिलेलं आहे आपण. अशा प्रकारे प्रॉब्लेम आपण आपले जे थेरॉटिकल आहे ते पाहिलेलं आहे आपण. त्याच्यामध्ये फक्त आता एक डबल शिअर राहिलेला आहे. डबल शिअरचा कन्सेप्ट ही सिंगल शिअर आहे आपली, त्याला म्हणतो सिंगल शिअर. त्याचा फॉर्म्युला काय होते, Q इज इक्वल टू पी अपॉन पाय बाय 4 डी स्क्वेअर. तर डबल शिअर जर पाहिजे असेल तर आपल्याला काय करावं लागणार आहे, याच्यामध्ये अजून एक प्लेट ऍड करावं लागणार आहे. तर डबल शिअर जर पाहिजे असेल आपल्याला, तर डबल शिअर इथे आपण हे मोडून करून घेऊ परत. डबल शिअर पाहणार आहे आपण. त्याच्यासाठी आपल्याला तशा प्रकारचा
आपला इथं तयार होणार आहे बट जॉईंट. कोणता जॉईंट तयार होणार आहे? पहिला होता लॅप जॉईंट. दोन जर प्लेट जॉईन करत असतो आपण तर त्याला आपण लॅप जॉईंट म्हणतो. तर त्याच्यापेक्षा जास्त प्लेट जर जॉईन करत असतो त्याला आपण काय म्हणतो? बट जॉईंट म्हणतो. हा बट जॉईंट आहे आपला. या बट जॉईंट मध्ये पहा हा आपला काय रिवेट आहे सपोज. हा रिवेट आहे आपला. ठीक आहे. तर या ठिकाणी बघा आपण इथं फोर्स पी लावणार आहे आणि या ठिकाणी फोर्स पी लावणार आहे. तर पहा पहिल्या याच्यात जे होते जो लॅप जॉईंट होता आपला, लॅप जॉईंट मध्ये बघा आपला अशा प्रकारे लॅप जॉईंट तयार होत होता. आपला असा रिवेट राहत होता. तो शेअरिंग एरिया जो राहत होता आपला, तो शेअरिंग एरिया आपला कोणता राहत होता? हा एरिया राहत होता. बरोबर, म्हणजे सेक्शन आपला हा सेक्शन आपला राहत होता शेअरिंग सेक्शन. इथे जर बघत असाल तुम्ही तर शेअरिंग सेक्शन तुम्हाला कुठं कुठं दिसते बघा. तर तुम्हाला शेअरिंग या ठिकाणी एकदा कट होणार आहे. हा एक्स सेम थिंग इथे सुद्धा तुमचा कट होणार आहे. दोन ठिकाणी आहे ना. म्हणजे जिथं काय होते दोन प्लेट एकमेकाला कॉन्टॅक्ट मध्ये येतात तो जो एरिया असते त्याला आपण किंवा तो कॉन्टॅक्ट एरिया आहे तर कॉन्टॅक्ट एरियामधून ती रिवेट तुमची कट होणार आहे. तर कॉन्टॅक्ट दोन ठिकाणी येते, इथे येते आणि इथे येते. बरोबर, या प्लेटचा कॉन्टॅक्ट कुठे येते? या ठिकाणी येते आणि या ठिकाणी. हे दोन प्लेन आहेत. या दोन प्लेन मधून आपली तुमची जी रिवेट आहे ती अशा प्रकारे दोन ठिकाणाहून काय होणार आहे? कट होणार आहे. तर अशा प्रकारे ही तुमची रिवेट दोन ठिकाणाहून काय होणार आहे? कट होणार आहे. तर त्याच्यामुळे पहा हा जो शेअरिंग एरिया जो झाला हा या ठिकाणी झाला आणि या ठिकाणी झाला. बरोबर, हा एरिया आणि हा एरिया. म्हणजे आता शेअरिंग एरिया काय झाला? दोन वेळा झाला आपला. 2A झाला तो. काय पहिल्या ह्याच्यात काय होता? हा एरिया फक्त काय होता? याप्रमाणे ही रिवेट कट होत होती. तर हा एरिया फक्त इथे या ठिकाणी येत होता आहे की नाही, शेअरिंग एरिया. इथं कट कुठे येऊन राहिला? दोन ठिकाणी शेअरिंग एरिया होऊन राहिला. त्याच्यामुळे काय शेअरिंग एरिया बरोबर होणार आहे टॉइस ए होणार आहे ना. टॉइस ए डबल होणार आहे तो. बरोबर, तर ए म्हणजे काय आवाज झालेला आपला? π/4 d². π/4 d². देअरफॉर शियर स्ट्रेस Q इज इक्वल टू काय होते? P/, टॉइस ए होणार आहे. इथं सिंगल ए नाही घ्यायचा, डबल शेअर असलं तर टॉइस ए. बरोबर, त्याच्यामुळे काय होणार आहे? P/2 × π/4 d². सिंगल स्ट्रेस जर असेल तर काय, सिंगल शिअर जर असेल तर काय होते? P/A होते. डबल शिअर असेल तर P/2 होते. तर एवढा फरक आहे फक्त. तर हा डबल शिअर आहे. याला काय म्हणतो आपण? डबल शिअर. हा डबल शिअर. हा काय झाला आपला? सिंगल शिअर. तर सिंगल शिअर मध्ये शेअरिंग प्लेन किती असते? सिंगल एक प्लेन असते. तर डबल शिअर मध्ये शेअरिंग प्लेन किती असतात? दोन असतात. किती असतात? दोन असतात. तर असा हा फरक आहे याच्या डबल शिअर आणि सिंगल शिअर मध्ये. तर अशा प्रकारे हे थेरॉटिकल जे आहे ते आपलं कम्प्लीट झालेलं आहे. ठीक आहे, मग थांबू इथे आपण.